माणसं सगळं स्वयंपाक माहिती दादा फक्त भांडी घासायचं. आयो अहो पाणी लावा लगेच. हा भाई एवढं दूर बघ काके पाय पिठाचे झाले. ते त्यांनी प्रिक केलेत आणि त्यातलं आतलं जे काही होतं उठून फॅन बंद करण्या इतपत पण माझं ताकद नाहीये. भाई एवढं दूर बाई मी तरी म्हणते एवढं दूर कस काय मला कस काय आणू का आ बघ हे सगळं भरलंय. बापरे आण बरं प्लेट आण बरं. असं कसं तू आली सगळं पाय खराब झाले आता बघ काके पाय पिठाचे झाले. थांब आता याला पुसते ह्या पाय पुसण्याला पुसू ठेवते पाय पुसतं. थांब बाई काय देऊ तुला प्लेट दे ना एखादी. ही अशी कामं करते माझी आई. धर प्लेट धर ते मी पाहिलं नसतं तुला कळलं नसतं. बदलून सगळं काढलं होतं का? याच्यातून ना पीठ हा ना आई बॅग बघ बॅग किती धूळ उडाली. भाई काम नाही तर काम वाढते मम्मी तू. कोणी खाल्लं हे कलिंगड हे हा ग बाई एक तर आधी सोमवार लागली भूक अशी कामं वाढवत असते माझी आई. इतका कंटाळा आलाय. तर माझा व्हिडिओ पण तिने पाहिला नव्हता म्हणून मी तिच्या फोनवरून येऊन पहिले लावून दिलाय माझा व्हिडिओ. आई ग अंग दुखतंय आणि मी सोमवारचा उपवास सोडलाय कारण ऑफिसमध्ये मला व्हायची ॲसिडिटी म्हणून मग मी सोडला. म्हटलं की उगाच अजून चुक होण्यापेक्षा नको धरायला. हो मला खूप भूक लागली होती म्हणून मी केळ घेतलं खायला. उपवास असल्या खूप खूप कंटाळा येतो आणि त्याच्यात मी केली एक्सरसाइज त्याच्यामुळे माझं प्रचंड बॉडी पेन होतं. काहीच सुचत नाही मला. तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल पण उठून फॅन बंद करण्या इतपत पण माझं ताकद नाही आहे. मम्मी तिकडे हॉलचं आवरते पप्पा पण आले. हे बघा दिसत आहेत दोघं जण. हे बघा ह्या छोट्याशा त्याच्यातून दिसत असतील. तिकडे जाण्या इतपत पण ताकद नाही माझं ग बाई. अयो तुमच्या माझे पप्पा मम्मीला भाकरी टाकायला लागतात. टाकली अयो अहो पाणी लावा लगेच. हा ये. भाकर मला येतेच आहे तशी. काय तुटली सगळी. थोडी तुटली आता काय करणार. ठीक आहे बाळाला नाही तर तुम्हाला तरी येतंय. मला सगळं येतं. इतक्या जोरात पाणी लावलंय का आता पलटा दिला लगेच. दर ह्या साईडची काढून टाका. इकडून भात नाही लावला झाला. बाळ नव्हतं आज खायला मस्तपैकी चिकन भात झाला असता. कर ना मग चिकन भात. लावला तिचा झाला भात. मला कंटाळा. एवढी नाही खास आली पण ठीक आहे काम चालू शकतं. हा मला माझं अंग दुखतं म्हणून माझ्या पप्पांनी भाकरी भाजले. ठीक आहे म्हणजे काम चालू शकतं. एवढं नाही पण काम चालून घेऊ शकतं. आता तिला भाकरी भाजायला मदत करता येते. काय ग म्हातारपणे छान असतं. बरोबर भाकर आयो आता कस काय म्हणजे एका हाताने का दोन्ही हाताने. दादा मी दोघे स्वयंपाक करायचे. तुम्ही कोणतं काम करायचे. माणसं सगळं स्वयंपाक माहिती दादा फक्त भांडी घासायचं. चांगली वाजली का म्हणजे मग मी तू नसल्या पप्पा मला मदत करू शकतात पण ते नाही करते. एकदा ताईला नव्हते कालच्या ताईला करून दाखवलं भाकरीच्या. हा मम्मी आता उलटा उलटा नाही तर कोट जाईल भाकर.
सगळीकडून पहिले त्याला हे करून घ्या, डिल करून घ्या. माहिती आहे विषय, असं आहे फक्त ते. आई मम्मी किती सुंदर वाजली. मी आजारी पडले तर करते ना पप्पा. करेल मग काय, वेळ किती आहे करेल. आपण त्याला मळता नाही यायचं म्हणून थापता येते, गोल नाही थापत. येते. आपल्या बाळालाच काही येत नाही फक्त. मला अख्खा स्वयंपाक येतो, पण अख्खा. मी आता करीत नाही, तुम्ही लोक आहे म्हणून नाही तर मला सगळा सगळा. मी मेले पप्पा खरं स्वयंपाक करायचा का? अगं तूच चावला गावाला जाणार आहे ना मम्मी, तेव्हा मी सांगेल पप्पाला थोडंफार. हा करते पप्पा. छान केली पण भाकर. कशा भाजली बघू पहिली नंतर मी भाकर. माझ्या मम्मी सोबत गेले ह्या मार्केटमध्ये. ह्याला ट्यूजडे मार्केट असं म्हणतात. हा, ऑल्दो मी ठीक आहे पण. कधीच म्हणजे कधीच जात काम नाही, चालावं, पण ठीक आहे. ह्यावेळी मला जायचं होतं. मला बघायचं होतं काय आहे, माझ्या मम्मीला एवढा वेळ का लागतो इकडे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मी माझ्या मम्मीसोबत गेले ना तर पहिले सगळ्यात पहिले जिकडून कपडे असतात ना त्या लाईनीत मी घुसते. आय नो मी इकडून कधीच काही घेत नाही, पण तरी सुद्धा मला सगळं बघायचं असतं, प्राइजेस ऐकायचे असतात. आणि तिकडचे जे टॉप्स आहेत, कुर्ते आहेत, ते मला खूप आवडले होते. पण तुम्हाला माहिती आहे का, असं होतं नजरेला आधी खूप चांगलं वाटतं, नंतर घरी गेल्यावर ते फसलेलं असतं, त्याच्यामुळे मी काही घ्यायला जात नाही. आणि मार्केटमध्ये आता आंबे वगैरे काय 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 आलेत यार. आणि नंतर बघा म्हणजे कपड्याचं झालं, त्याच्यानंतर मी फ्रूटच्या साईडला म्हणजे जिकडे फ्रूट ठेवलेलं असतं ना मी त्या साईडला गेले. आणि ह्याच्यानंतर मी जिकडे भाज्या वगैरे काय काय असतं ना तिकडे गेले होते. माझी मम्मी इशू अगं चल काय व्हिडिओ काढत बसली आहे तू ना बाई, तुझ्यासोबत कुठे येऊच नाही. मी म्हटलं अगं तू काय बोलते, असं करत करत बडबड करत करत ती मला घेऊन गेली. पण इकडचे पेरू किती सुंदर होते, मी मम्मीला पेरू घ्यायलाच लावले. आय नो मार्केटमध्ये भाज्या फ्रेश पण मिळतात आणि स्वच्छ पण मिळतात. स्वच्छ काय बोलले म्हणजे चावू द्या. हां, सो इकडे देशी वांगी वगैरे बरंच काय काय होतं, कारली आणि ही देशी काकडी. बापरे, बाकीच्या वाईट जी काकडी असते ना ती कधी कधी कडू लागते, पण ही काकडी अजिबात कडू लागत नाही, हे मला खूप चांगलं माहिती आहे. म्हणून मग काय मम्मीला बोलले घे. आणि याच्यानंतर मी गेले फेशियल करायला. आय नो हे त्या काकींचं घर आहे, त्या काकींच्या घरी रिनोव्हेशन चालू आहे, म्हणजे कलर वगैरे त्यांनी द्यायला काढला आहे. तरीसुद्धा म्हणजे ते घरगुतीच करतात फेशियल वगैरे, पण खूप सुंदर फेशियल करतात यार. आणि स्पेशली मसाज वगैरे. माझ्या मम्मीचं आतमध्ये फेशियल चालू होतं तोपर्यंत त्यांच्या मुलाने मला टी व्ही लावून दिली होती आणि तो बिचारा खेळायला गेला. मला ती टी व्ही बघून पण कंटाळा आला होता. पण बघा तुम्हाला आता कळेलच फेशियल किती चांगलं झालं आहे. हे बघा मी आले फेशियल करून. हे बघा हे जे पिंपल्स आहेत ना ते त्यांनी प्रिक केलेत आणि त्यातलं आतलं जे काही होतं ते काढलं. आता त्याच्यात व्हाईट असतं ते काहीतरी छोटीशी बी असते ती काढली आहे. थोडंसं पेनफुल होतं पण आहे ना ते पिंपल पण असे जरा डेंजरस झाले होते. आता मला असं वाटतंय की म्हणून ते काढलंय ना त्याच्यातलं, त्याच्यामुळे ते म्हणजे असं फुगलं असावं. म्हणून आम्ही फेशियल नेहमी रात्री करते, कधीच सकाळी फेशियल करायला जात नाही. कारण मग ते दिवसभर तसं असं, रात्री कसं झोपून गेलं की स्किन आपले आप हील होते ना, आपले आप. काय बोलते मी काही बोलते रे देवा. हां म्हणजे स्किन अशी आपोआप हील होते ना, म्हणून आता बघू काय होतं चेहऱ्याचं, नक्की कळेलच. बघा तर याच्यातले काही निघालेत काही नाही निघालेत. त्यांना मी म्हणाले की त्यांना सो माझं सर्व आवरून झालं. पप्पांनी अंथरून टाकून पप्पा त्या बिचारे मस्तपैकी लोळत पडले होते. लोळत पडले नाही, ते झोपलेच होते ऑल्दो. आणि मी आपलं काहीतरी स्किन केअर करायचं म्हणून थांबले होते, पण मला त्या काकीने सांगितलं होतं स्किन केअर फेशियल केले त्याच्यामुळे स्किन केअर काहीच करू नको. आणि इकडे हे जे कलिंगड आहे ते माझी मम्मी खाता असंच टाकून गेली होती आणि मला आलं होतं ते कलिंगड पाहून टेन्शन. इकडचे मी माझे जे शूज होते ते उन्हाळ्यात मस्तपैकी धुवून ठेवले होते बाहेर, नंतर मी आतमध्ये घेतले कारण ते इतके सुंदर आणि स्वच्छ दिसत होते ना. म्हटलं आता आजकाल एक्सरसाइज करायला सुरुवात केली ना त्याच्यामुळे. आणि हे रात्रीचे 11:30 वाजले होते. सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट.